लातूर शहर आणि जिल्ह्याभरात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। जिल्ह्याभरात कांद्याच्या दरात विक्रमी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च देखील निघणं मुश्किल झालंय। ठोक बाजारात तर शेतकऱ्यांकडून कांदा 1 ते 2 रुपये किलो दराने व्यापाऱ्यांकडून विकत घेतला जातोय, तर आधीच गारपिटीचा बसलेला फटका आणि त्यात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना कांदा धड ठेवता येत नाही आणि धड विकताही येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। लातूरच्या गुळ मार्केट येथील कांदा लिलाव येथून शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर जिल्ह्यात आणि राज्यभरामध्ये कांद्याचे भाव जे आहेत ते सध्या पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। 5 ते 7 रुपये किलो दराप्रमाणे कांदा किलोप्रमाणे विकला जातो आणि बाजारामध्ये तोच कांदा 50 किलोचा कट्टा जो आहे तो 500 ते 700 रुपयेपर्यंत मिळतोय। यामुळं कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते कुठे ना कुठे अडचणीत सापडले आहेत। मी सध्या उभा आहे लातूरच्या गुळ मार्केट परिसरामध्ये या कांदा खरेदी केंद्रावरती। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा मला सांगा, कांद्याचे भाव सध्या पडलेले आहेत, कशा पद्धतीचे भाव आहेत आणि तुम्हाला परवडतंय का? कांद्याचा भाव आता सध्या 150 ते 125 रुपये क्विंटल कांदा चाललाय। आता एक पोत कांदा बनवायला 700-800 रुपये लागायलेत, काढायला 400 रुपये लागायलेत। 150 रुपयानं काय परवडलं शेतकऱ्याला? जाण्याचा खर्च तरी वेगळाच राहिला, भाडं 60 रुपये। मग आता कांदा उत्पादन करून तुमच्या पदरात काय मिळालं का? काहीच नाही, काय मिळालं? तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे कांद्याची? आपण 3 एकर कांदा केलता। 3 एकर मधला टोटल मार्केटला आणला, काढायची वाहनवाल्याची मजुरी मला द्यावं लागली, कारण जेवढे पैसे आले तेवढे तर खर्चातच गेलेत। वाहनवाल्याची मला पदरून द्यावं लागले। कांदा लागवडीसाठी किती खर्च आला तुम्हाला, काढणीसाठी किती खर्च आला आणि एकंदरीत इथपर्यंत मार्केट पर्यंत आणण्यासाठी किती एकूण खर्च आहे? एका कट्ट्याला साधारण इथपर्यंत येण्यासाठी कमीत कमी 110 ते 20 रुपये खर्च आहे आणण्यासाठी। हा, ते भरायला 20 रुपये भरायला आहे त्याला नुसते। हा, आपण धरायचं, फक्त मजूर भरून देणार। हा, इथं कांदा एक कट्टा किती रुपयाने विकायला? इथं एक कट्टा कांदा किती 100 रुपयाने चालला। हा, किती उत्पादनामध्ये किती लॉस आहेत तुम्ही? लॉस म्हणजे काय, पुरेपूर लॉसच आहे त्याच्यामध्ये, फायदाही नाहीच। टोटल जे आहे ती लॉसच आहे त्याच्यामध्ये। हा, दादा मला सांगा, तुमचा किती कांदा होता, काय तुम्हाला अपेक्षा होती कांद्याबाबतची? कारण कांद्याचे भाव गेल्या काही दिवसामध्ये चांगले वधारले होते, त्यामुळे तुम्ही कांदा लावलेला होता। आता काय वाटतंय, काय तुमची अपेक्षा होती कांद्यावरून? 9 एकर कांदा लावला होता, त्याला एकरी 1.25 ते 1.5 लाख खर्च केला मी। डबल ड्रीप आणि मल्चिंग पेपर असं सगळं व्यवस्थित केलं। कांदा व्यवस्थित पिकला, गारपीट झाली त्याच्यातून कसतरी वाचला, आता काढून टाकलाय। मग ती रोज पाऊस यायला म्हणून आता ठोवा तरी कुठं म्हणून ती मार्केटला आणला। आता ही गेल्या वर्षी कांद्याला भाव बी चांगला होता, ही जाळीचं पोत 6 रुपयाला नेलं तुम्ही गेलं सर रिकाम। युद्ध झाले म्हणून 25 रुपयाच्या खाली काटा देणार रिकामा। मग क्विंटलला 50 रुपये लागले काट्याला, भरायला तिथं क्विंटलला 60 रुपये, पोत उचलायला 15 रुपये, इथं 10 रुपये, भाडं 70 रुपये। कांदा जायला 360 न गेलाय। मग आता त्याच्यावरच विचार करा काय करावं, आता इलाज आहे का? त्याला ठोय बी ना आणि इकाय बी ना। हसायलेत इथं, या परी सुद्धा हसायलेत शेतकऱ्याला कांद्याच्या। काय अपेक्षा धरून आपण आणि आता मार्केटमध्ये आता जाऊ द्या, मी किलोभर कांदे घ्यायचे म्हणलं की 15 रुपये किलो मध्ये, हे आमचा 1.5 रुपयाने घेतलेला। ही व्यापाऱ्याची संघटना आहे, तशी शेतकऱ्याची संघटना नाही। याच्यावर थोडं सरकारनं आणि माझी पणन मंत्र्याला एक विनंती आहे, जर तुम्हाला देवानं थोडं बी ही दिला असला, मंत्री आहात तुम्ही, पदावर आहात महाराष्ट्राच्या, तुमचं काम आहे शेतकऱ्याचं काय होईल, मार्केट कमिट्या कशा चालल्यात, कुणाच्या इशाऱ्यावर, शेतकऱ्याच्या हितासाठी चालल्यात का व्यापाऱ्याच्या हितासाठी चालल्यात? तर पणन मंत्री आणि पणन आयुक्तानं ह्याच्यामध्ये काहीतरी लक्ष घालून काहीतरी निर्बंध लादले तरच शेतकरी आणि शेतकरी जगल, नाही तर पूर्ण उद्ध्वस्त शेतकरी झालेला आहे सध्या। निश्चित स्वरूपात पणन मंत्र्याने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी या ठिकाणी होते। दादा मला सांगा, काय अपेक्षा होत्या कांदा लावताना तुमच्या? कांदा लावताना कमीत कमी 20 रुपये किलो जावं ही आमची अपेक्षा होती। ती आज कांदा विकते आमचा 1 रुपया 1.5 रुपया किलो विकते, त्याचं भाडं निघत नाही, मजुरी निघत नाही, लेकरं बाळा उन्हात मारायचे, इथं आणायचं आणि इथून मी परत कांदा घेऊन जातोय महागारी 20 कट्ट्याला 20 कट्टे जसा तसा माझा कांदा मागते 2 रुपये किलो। आज किती रुपयाने गेला? आज गेला नाही, परत भाडं घालून येताळा 1000 रुपये घातले, आता जाताळा 1500 रुपये दिलोय आणि परत घेऊन चाललोय। 2 रुपयाने सुद्धा कोणी कुणी घेतला नाही, लाटच द्या म्हणते ती 500 रुपयाला।
का पुरच व्यापारी म्हणता येते व्यापारी मग करायचं का शेतकऱ्यांनी नेमकं निश्चित स्वरूपात अशा पद्धतीची परिस्थिती आहे. व्यापाऱ्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांचं लूट या ठिकाणी चालवलेली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण व्यापाऱ्यांची संघटना आहे, इतर सगळ्या संघटना आहेत, शेतकरी संघटना आहे, मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांची कुठलीही संघटना नाही. त्यामुळं कुठं ना कुठं हा शेतीला आणि शेतकऱ्याला मोठा फटका बसताना या ठिकाणी दिसतोय. आणि त्यामुळं पणन मंत्र्यांनी आणि संबंधित मंत्र्यांनी या बाबीकडे लक्ष घालण्याची मागणी जी आहे ते शेतकऱ्याकडून व्यक्त केली जाते आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.